नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काहीतरी विशेष बनवणार आहोत आणि उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे. तर मुलांना सगळ्यांना सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. मग त्यांची फरमाईश असते, मम्मी हे बनव ते बनव. रोजचं काही ना काही वेगवेगळं बनवावंच लागतं. तर मग आज आपण बनवणार आहोत मूग डाळचा हलवा, तोही इन्स्टंट, न भिजत घालता तासनतास आणि एवढा वेळ न लागता आपण 15 ते 20 मिनटात आपण हलवा बनवून तयार करणार आहोत. त्यासाठी मी 1 कप इथे मूग डाळ घेतलेली आहे. स्वच्छ करून घेते तिला. 3-4 पाण्याने स्वच्छ हाताने रगडून धुवायची. त्याच्यातलं जोपर्यंत ते व्हाईट पाणी निघणं बंद होत नाही तोपर्यंत तिला स्वच्छ करून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने हातावर हात आणि आतमध्ये डाळ धरून ते व्यवस्थित धुवून टाकायची आहे. तिला पूर्ण कोरडी करायची आपल्याला. त्याच्यासाठी मी इथे एक कापड घेतलेला आहे आणि स्वच्छ धुतलेली डाळ आपण तिथं टाकणार आहोत. डाळ मस्त कोरडी करून घ्यायची आपल्याला. मी तिला कापडमध्ये टाकून दुसऱ्या बाजूने पुसून घेते. अशा पद्धतीने कोरडी केली ना आपण डाळ तर ती पटकन कोरडी होते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कोरडी करून घ्यायची तिला. तिच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते तर आपण निथळलंच आहे, तरीसुद्धा हे थोडंसं कोरडं जर का केलं तर मग आपण जेव्हा गॅसवर कढईमध्ये कोरडी करतो डाळ त्यावेळेस जास्त वेळ नाही लागत. अशा पद्धतीने बघू शकता बऱ्यापैकी आपण कोरडी करून टाकली. आता आपण डाळ भाजून घेऊ, म्हणजे कोरडी करून घेऊ आणि थोडीशी तिला भाजून घेऊ. तिच्यातलं जे कच्चंपण असतं ते काढून टाकू. मीडियम फ्लेमवर आपण 5 ते 10 मिनटं आपण हलवत राहायची डाळ. जोपर्यंत डाळ उलटणी आणि कढईला चिपकणं बंद करत नाही तोपर्यंत आपण तिला हलवायचं आहे. बघू शकता कशी चिपकते डाळ. आता थोडी कमी झाली चिपकणं, म्हणजे तिच्यात कोरडं पण यायला सुरुवात झाली आहे. बघू शकता तिच्यातलं चिपकणं कमी झालेलं आहे. 7 मिनिटानंतर अजून आपण 2-3 मिनटं तिला मस्त परतून घेऊ. बघू शकता ती आता चिपकत नाही आहे, तरी 1-2 दाणा चिपकतोय. थोड्या वेळानंतर आपण गॅस बंद करून डाळ थंड व्हायला काढून घेऊ. एका प्लेटमध्ये डाळ थंड होऊ द्यायची आहे. थंड झाल्यानंतर तिला मिक्सरला फिरवायची आहे. गरम गरम फिरवायची नाही आहे. तिला छान थंड होऊ द्यायची आपण आणि पावडर फॉर्ममध्ये करून घ्यायची. थोडी रवाळ राहू द्यायची. जास्त पीठ जर का केलं आपण तर ते खायला चांगलं नाही लागत. थोडंसं रवाळ राहिलं ना की ते दाताखाली जे कण येतात ते खूप छान लागतात. तसाच शिरा छान लागतो. आता मी इथे थोडंसं तूप टाकते. तुम्ही तेलाचा, तुपाचा तुम्हाला जसं आवडत असेल तसा बनवू शकता. मी इथे साजूक तूप घातलं आहे. त्याच्यात सुकामेवा परतून घेणार आहे. सुकामेवा जास्त परतायचा नाही आहे, नाहीतर तो करपल्यासारखा लागतो. थोडासा परतून झाला की लगेच त्याला काढून घ्यायचा आहे. मी आता सुकामेवा काढून घेतलेला आहे आणि तूप थोडंसं जास्त असलं तर त्याच्यात आपलं ते पीठ टाकून द्यायचं आहे मूग डाळीचं, आणि जर का तूप कमी असेल तर थोडं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यात. बघू शकता अशा पद्धतीने माझं तूप बरोबर झालं आणि हलवता अजून ते तूप पिठाला लागून मोकळं होतं आणि थोडंसं त्याला पातळपणा येतो. अशा पद्धतीने बघू शकता कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि गॅस मीडियमच राहू द्यायचा आहे. जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर ते जळून जातं.
आपण डाळ आधी भाजून घेतलेली आहे, तरीसुद्धा त्या पिठातला थोडाफार कच्चापणा असतो तो निघून जायला पाहिजे, म्हणून थोडंसं तिला भाजून घ्यायचं आहे. थोडासा हलका कलर बदलेपर्यंत. बघू शकता ते आता असं चिकट झाल्यासारखं वाटतंय. आता आपण त्याला थोडासा पाण्याचा फटका मारूया. त्याच्याने काय होतं, जी आपली डाळ आहे ती रवाळ बनते. बघू शकता तिचे एक एक कणे जे आहेत ते मोकळे होत आहेत, सुटसुटीत होते, खूप छान. पुन्हा कोरडं करून एकदा आपण पाण्याचा फटका मारू. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण आपण दुधात बनवणार आहोत. अशा पद्धतीने छान दोनदा आपण पाण्याचे फटके मारून त्याला रवाळ बनवून घेतलेला आहे. बघू शकता. आता आपण त्याच्यात कोमट दूध टाकणार आहोत, जास्त गरमही नाही आणि जास्त गारही नाही. मी इथे 3 कप दूध टाकलेलं आहे. 3 कप दुधात पूर्ण रेसिपी कंप्लीट होते. दूध टाकल्यानंतर जेव्हा ते कोरडं होतं त्याच्यानंतर आपण साखर टाकायची. त्याच्यानंतर पुन्हा पातळ होईल, पुन्हा आपण त्याला घट्ट करायचं आहे. आता घट्ट इतकं करायचं आहे जोपर्यंत आपला शिरा कढई सोडत नाही तोपर्यंत, आणि त्याला आतून तूप येत नाही, तूप सुटत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली मीडियम फ्लेमवर. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा थोडासा पाण्याचा फटका मारून आपण बघू शकता एकदम परफेक्ट रेसिपी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटात मूग डाळीचा हलवा बनवून तयार होतो. आणि जर का आपण बाहेरच्या पद्धतीने बनवायला बघितलं तर त्याला खूप वेळ लागतो. बघू शकता तुम्ही. आता आपण सुरुवातीला सुकामेवा तळून घेतला होता तो आता टाकून देऊ मस्तपैकी. वाव, खूप छान स्मेल येते आणि चव भन्नाट असते, म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.